सरकार ज्येष्ठ नागरिकांसाठी स्पेशल गिफ्ट देणार आहे। काय असणार आहे हे स्पेशल गिफ्ट पाहू। राज्यातील 60 वयोवरील सर्व ज्येष्ठ नागरिकांसाठी आताचे सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी आलेली आहे। बघा, ज्या नागरिकांचं वय 60 वर्ष पूर्ण आहे, 65 वर्ष पूर्ण आहे, 70 वर्ष पूर्ण आहे, तर अशा राज्यातील सर्व ज्येष्ठ नागरिकांना येणारे 1 मार्च 2026 पासून 10 वस्तूंचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये मिळणार आहे। बघा, ज्येष्ठ नागरिकांना वर्षानुवर्ष तुमच्याकडून मागणी केली जात होते, अखेर ते मागणी आता सरकारच्या माध्यमातून पूर्ण सुद्धा होतच आहे। त्यामुळे जर तुम्हाला या 10 वस्तूंचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये मिळवायचा असेल तर हा व्हिडिओ सविस्तर आणि शेवटपर्यंत पहा। या 10 वस्तू कोणकोणत्या आहेत, या 10 वस्तूंचा लाभ कशा पद्धतीने घ्यायचा आहे, तर याची संपूर्ण सविस्तर माहिती सांगणार आहे। बघा, ज्येष्ठ नागरिकांना विचार करायला गेला तर सरकारने राज्यातील महिलांसाठी लाडकी बहीण योजना सुरू केलेली आहे, राज्यातील विधवांसाठी विधवा पेन्शन आहे, राज्यातील अपंगांसाठी संजय गांधी निराधार योजना आहे, तर अशा प्रकारच्या सरकारच्या विविध योजना आहेत। त्यातच आता राज्यातील 60 वयोवरील ज्येष्ठ नागरिकांना दिलासा देण्यासाठी, ज्येष्ठ नागरिकांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी, ज्येष्ठ नागरिकांचे जीवनमान सुधारण्यासाठी सरकारच्या माध्यमातून 10 वस्तू वितरित केल्या जाणार आहेत। तर या 10 वस्तू चांगल्या दर्जाच्या, चांगल्या क्वालिटीच्या आणि तुमच्या फायद्याच्या आहेत। त्यामुळे या 10 वस्तूंचा लाभ प्रत्येक ज्येष्ठ नागरिकांनी घ्यायचा आहे। तर या 10 वस्तू कोणकोणत्या आहेत, याचा लाभ कशा पद्धतीने घ्यायचा आहे, याच्यासाठी पात्रता कोणकोणत्या आहेत, याच्यासाठी नियम कोणकोणते आहेत, तर याची संपूर्ण सविस्तर माहिती सांगत आहे। त्यामुळे हा व्हिडिओ सविस्तर आणि शेवटपर्यंत पहा। जे नागरिक जे ज्येष्ठ नागरिक हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहतील त्या प्रत्येक ज्येष्ठ नागरिकाला येणारे 1 मार्च 2026 पासून या 10 वस्तूंचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये मिळणार आहे। आता बघा, ज्येष्ठ नागरिकांना तुम्हाला सुद्धा माहिती आहे की तुमचं वय झाल्यानंतर तुम्हाला कुठेही काम होत नसतं, तुम्हाला पायांमध्ये अडथळे येणे असतील, डोळ्यांना कमी दिसणे असेल, मानदुखे, पाठदुखे, अंगदुखे यासोबत मणक्याचे आजार असतात, गुडघ्यांचे आजार असतात, विविध आजाराने तुम्ही त्रस्त असतात आणि काही ज्येष्ठ नागरिकांची मुले आणि मुले ज्येष्ठ नागरिकांना सांभाळत नाहीत, काही ज्येष्ठ नागरिकांना अनाथ आश्रमामध्ये किंवा वृद्धाश्रमामध्ये सुद्धा राहावे लागत असते। त्यामुळे सरकारच्या माध्यमातून हा सर्वात मोठा आणि आनंदाचा निर्णय घेण्यात आलेला आहे। एकंदरीत ज्येष्ठ नागरिकांना 10 वस्तू दिल्या तर ज्येष्ठ नागरिकांचे जीवनमान सोयीस्कर होईल, ज्येष्ठ नागरिकांचे जीवनमान सुधारून जाईल आणि ज्येष्ठ नागरिकांच्या खिशाला कात्री लागणार नाही। तर अशा सर्व गोष्टींचा विचार करून हा निर्णय घेण्यात आलेला आहे। बघा, ज्येष्ठ नागरिकांना तर या 10 वस्तू आपण पाहणार आहोत, परंतु या 10 वस्तू पाहण्याच्या अगोदर ज्येष्ठ नागरिकांना या 10 वस्तूंसाठी ज्या पात्रता लावण्यात आलेल्या आहेत तर त्या पात्रता आपण बघून घेऊया। जर तुम्ही पात्रतांमध्ये पात्र ठरत असाल तरच तुम्हाला 10 वस्तूंचा लाभ मिळणार आहे, अन्यथा जर तुम्ही पात्रतांमध्ये पात्र ठरत नसाल तर तुम्हाला या 10 वस्तू मिळणार नाही। तुम्ही या ठिकाणी वाट पाहून सुद्धा उपयोग होणार नाही। तर एकंदरीत आपण पात्रता नियम कोणकोणते आहेत ते आपण सविस्तर पाहणार आहोत। आता बघा, ज्येष्ठ नागरिकांना तुम्हाला सुद्धा माहिती आहे की आपल्या भारताचे पंतप्रधान मोदी साहेब हे राज्यातील 60 वयोवरील ज्येष्ठ नागरिकांच्या हितांचे निर्णय घेत आहेत आणि राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब हे सुद्धा राज्यातील 60 वयोवरील ज्येष्ठ नागरिकांच्या हितांचे निर्णय घेतच आहेत। विचार करायला गेला तर केंद्रामध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टीची सत्ता आहे आणि राज्यामध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टीची सत्ता आहे। त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना तुमचे जीवनमान 100% सुधारत आहे। तुम्हाला यापुढे काळजी आणि चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही, तुम्ही आर्थिकदृष्ट्या सक्षमच बनणार आहात। यासोबत तुम्हाला मुलांना मुलींना पैसे मागण्याची गरज सुद्धा भासणार नाही, कारण या 10 वस्तूंच्या माध्यमातून तुम्हाला 1 रुपया सुद्धा खर्च करावा लागणार नाही। तुम्हाला मोठ्या प्रमाणामध्ये हा लाभ सुद्धा वितरित होणार आहे। त्यासोबत ज्येष्ठ नागरिकांना तुमच्यासाठी अजून काही आनंदाचे निर्णय आहेत, तर हे आनंदाचे निर्णय कोणकोणते आहेत ते सुद्धा आपण पाहणार आहोत। एकंदरीत पाहायला गेलं तर आपल्या राज्यामध्ये स्वराज्य स्थानिक संस्थांच्या निवडणुका मागच्या काही दिवसांपूर्वी सुरू होत्या, तर या निवडणुकांमध्ये आचारसंहिता लागू होते। त्यामुळे मागच्या काही दिवसांमध्ये या वस्तू ज्या होत्या तर त्या या ठिकाणी वितरित होणं शक्य झालेलं नव्हतं, परंतु आता स्वराज्य स्थानिक संस्थांच्या निवडणुका संपून भरपूर दिवस उलटलेले आहेत। आता डायरेक्ट मार्च महिना सुद्धा सुरू होण्याच्या तयारीत आहे। त्या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ नागरिकांना खऱ्या अर्थाने दिलासा मिळणार आहे। आता बघा, ज्येष्ठ नागरिकांना
एकंदरीत या 10 वस्तू कोणकोणत्या आहेत, 10 वस्तूंच्या पात्रता सर्वात अगोदर बघून घेऊयात। जर तुम्ही या पात्रतांमध्ये पात्र ठरत असाल तर तुम्हाला फायदा होईल, परंतु जर तुम्ही पात्रतांमध्ये पात्र ठरत नसाल तर तुम्हाला याचा फायदा होणार नाही। तुम्ही या ठिकाणी वाट पाहून सुद्धा उपयोग होणार नाही। बघा, ज्येष्ठ नागरिकांना विचार करायला गेलं तर जे ज्येष्ठ नागरिक शहरामध्ये राहतात तर त्या शहरामधील ज्येष्ठ नागरिकांनी सरकारकडे मागणी केलेली होती की आम्हाला आमची मुले बाळे सांभाळत नाही तर आमच्यासाठी काहीतरी पेन्शनची योजना सुरू करा किंवा आम्हाला काही प्रत्येक महिन्याला वस्तू सुद्धा वितरित करा। तर अशा पद्धतीने मागण्या मुख्यमंत्री फडणवीस साहेबांकडे भरपूर ज्येष्ठ नागरिकांनी केलेल्या होत्या। तर त्या सर्व ज्येष्ठ नागरिकांची मागणी ऐकण्यात आलेली आहे आणि मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी सुद्धा यावरती मोठं वक्तव्य केलेलं आहे। फडणवीस साहेब काय म्हटलेले आहेत ते सुद्धा आपण सविस्तर पाहणार आहोत, परंतु या 10 वस्तूंचा लाभ घेण्यासाठी तुम्ही या पात्रतांमध्ये पात्र ठरत आहात का हे पाहणं गरजेचं आहे। आणि यासोबत काही ज्येष्ठ नागरिकांनी आमच्याकडे विचारपूस केलेली होती की जी पेन्शन सुरू करण्यात येणार होते, म्हणजे सोशल मीडियावरती चर्चा सुरू होत्या, बातम्यांना सुद्धा सांगितलं जात होतं की ज्येष्ठ नागरिकांना प्रत्येक महिन्याला 3,000 रुपयांची पेन्शन मुख्यमंत्री वयश्री योजनेअंतर्गत सुरू करण्यात येईल। मग त्या पेन्शनचं काय झालेलं आहे, ती पेन्शन कधीपासून सुरू होणार, अशा पद्धतीची विचारपूस ज्येष्ठ नागरिक करत होते। तर अखेर ज्येष्ठ नागरिकांना ती तुमची विचारपूस करण्याची प्रतीक्षा कधीपासून संपणार आहे त्याविषयी सुद्धा आपण माहिती पाहणार आहोत। तुम्हाला ही जी पेन्शन देण्याचा निर्णय होणार होता तर त्याचं काय झालेलं आहे, हे पेन्शन कधीपासून मिळणार आहे त्याविषयी सुद्धा आपण माहिती पाहणार आहोत। परंतु ज्येष्ठ नागरिकांना तुम्हाला या 10 वस्तूंचा लाभ जर घ्यायचा असेल तर ज्येष्ठ नागरिकांना या ठिकाणी महत्त्वाचं एक काम करायचं आहे। तर ते काम कोणतं आहे, हे काम कसं करायचं आहे त्याविषयी तुम्हाला महत्त्वाची माहिती सांगणार आहे। परंतु ज्येष्ठ नागरिकांना महत्त्वाची एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे की आपल्या राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब हे राज्यातील 60 वयावरील ज्येष्ठ नागरिकांच्या हितांचं काम करत आहेत, कारण ज्येष्ठ नागरिक सुद्धा या सरकारवरती विश्वास ठेवत आहे। या सरकारला सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये ज्येष्ठ नागरिकांकडून मदत होत असते, त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांनो या सरकारचे मंत्री मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून राज्यातील 60 वयावरील सर्व ज्येष्ठ नागरिकांना दिलासा देण्याचं काम केलं जात आहे। ज्येष्ठ नागरिकांची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपवली जात आहे। तर एकंदरीत पाहायला गेलं तर ज्येष्ठ नागरिकांना यापुढे तुम्हाला काळजी आणि चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही। तर एकंदरीत आपण बघून घेऊयात की या ज्या 10 वस्तू आहेत तर या 10 वस्तू कोणकोणत्या आहेत, या 10 वस्तूंसाठी कोणकोणत्या पात्रता लावण्यात आलेल्या आहेत तर त्या पात्रता सुद्धा आपण पाहणार आहोत। जर तुम्ही या पात्रतांमध्ये पात्र ठरत असाल तर तुमचा फायदा होईल, परंतु पात्रतांमध्ये पात्र ठरत नसाल तर तुमचा फायदा होणार नाही। तुम्ही बँकेच्या मेसेजची वाट पाहून सुद्धा उपयोग होणार नाही, यासोबत वाट पाहून सुद्धा उपयोग होणार नाही। आता बघा, ज्येष्ठ नागरिकांना पहिली पात्रता म्हणजे तुमचं वय 60 वर्षांच्या पुढे असायला पाहिजे। एकतर तुमचं वय 60 वर्षांच्या पुढे म्हणजे किती, 61 वर्ष पूर्ण असायला पाहिजे, 62 वय असायला पाहिजे, 63, 64, 65 म्हणजे 60 वर्षांपेक्षा जास्त वय असेल तर तुम्हाला या 10 वस्तूंचा प्राथमिक स्वरूपामध्ये घेता येईल। त्यानंतर दुसरी पात्रता म्हणजे तुम्ही महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असायला पाहिजे। सरासरी विचार करायला गेला तर तुम्ही भरपूर दिवसांपासून महाराष्ट्र राज्यामध्ये राहत असायला पाहिजेत तरच तुम्हाला लाभ मिळेल। परंतु जे ज्येष्ठ नागरिक महाराष्ट्र राज्याचे रहिवासी नसतील, म्हणजे सध्याच्या स्थितीला पाहायला गेला तर भरपूर असे यूपी राज्यामधील, एमपी राज्यामधील 60 वयावरील माणसे आपल्या शहरांमध्ये आलेले आहेत, महाराष्ट्र राज्यामध्ये आलेले आहेत, तर यांना याचा लाभ मिळणार नाही, कारण ही योजना मुख्यमंत्री वयश्री योजना यासोबत या ज्या 10 वस्तू आहेत तर त्या 10 वस्तू फक्त महाराष्ट्र राज्यातील ज्येष्ठ नागरिकांनाच वितरित केल्या जाणार आहे। त्यामुळे तुम्ही महाराष्ट्र राज्याचे ज्येष्ठ नागरिक असणं गरजेचं आहे। यानंतर पुढची पात्रता म्हणजे ज्येष्ठ नागरिकांना तुमचे वार्षिक उत्पन्न सरासरी 2.5 लाखांपेक्षा कमी असायला पाहिजे, म्हणजेच तुमचे मुलाचे उत्पन्न हे 2.5 लाखांच्या आतमध्ये असेल तर तुम्हाला फायदा होईल। परंतु जर तुमच्या मुलाचे उत्पन्न 2.5 लाखांच्या पुढे असेल तर तुम्हाला याचा फायदा होणार नाही। यानंतर ज्येष्ठ नागरिकांना पुढची पात्रता म्हणजे तुमच्या घरामधील कोणताही सदस्य सरकारी कर्मचारी नसायला पाहिजे। जर तुमच्या घरामधील एखादा सदस्य सरकारी कर्मचारी असेल तर तुम्हाला फायदा होणार नाही। तर बघा, अशा महत्त्वाच्या पात्रता आहेत। या पात्रतांमध्ये जर तुम्ही पात्र ठरत असाल तर फायदा होईल, परंतु पात्रतांमध्ये पात्र ठरत नसाल, बसत नसाल तर तुम्हाला हा फायदा मिळणार नाही, याचा फायदा सुद्धा होणार नाही। बघा, ज्येष्ठ नागरिकांना एकंदरीत आपण पात्रता पाहिलेल्या आहेत। आता आपण बघून घेऊयात की राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब यासोबत भारताचे पंतप्रधान मोदी साहेब यांच्या माध्यमातून ज्या ज्येष्ठ नागरिकांना 10 वस्तूंचे वितरित केले जाणार आहे तर त्या 10 वस्तू कोणकोणत्या आहेत तर त्याची संपूर्ण सविस्तर माहिती सांगत आहोत। जर तुम्ही 60 वयावरील ज्येष्ठ नागरिक असाल तर तुम्हाला हा 10 वस्तूंचा प्राथमिक स्वरूपामध्ये मिळणार आहे। बघा, ज्येष्ठ नागरिकांना
सध्याच्या स्थितीला पाहायला गेलं तर शहरामध्ये सुद्धा भरपूर ज्येष्ठ नागरिक राहतात, गावखेड्यामध्ये सुद्धा भरपूर ज्येष्ठ नागरिक राहतात. तर मग शहरामधील ज्येष्ठ नागरिकांना हा फायदा होणार की गावातील ज्येष्ठ नागरिकांना हा फायदा होणार आहे त्याविषयी सुद्धा माहिती देऊन टाकतो. बघा, ज्येष्ठ नागरिकांना विचार करायला गेला तर गावामधील ज्येष्ठ नागरिकांना सुद्धा हा फायदा होणार आहे आणि शहरामधील ज्येष्ठ नागरिकांना सुद्धा फायदा होणार आहे. म्हणजेच तुम्ही शहरामध्ये राहत असू द्या किंवा गावामध्ये राहत असू द्या तरी पण तुम्हाला काळजी आणि चिंता करण्याची गरज भासणार नाही. सर्वांना हा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये मिळणार आहे. तर बघा, ज्येष्ठ नागरिकांना एकंदरीत पाहायला गेलं तर मुख्यमंत्री फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब हे दिलेला शब्द पूर्ण करत असतात. ज्येष्ठ नागरिकांना तुम्हाला सुद्धा माहिती असेल की एकनाथ शिंदे साहेबांनी लाडकी बहीण योजना सुरू केलेले होते, तर ही लाडकी बहीण योजना वर्षानुवर्ष सुरूच आहे आणि मुख्यमंत्री साहेब सुद्धा दिलेला शब्द पूर्ण करत असतात. त्यांनी सुद्धा काही दिवसांपूर्वी शब्द दिलेला होता की आम्ही ज्येष्ठ नागरिकांना वर्षानुवर्ष लाभ वितरित करणार आहोत आणि सध्याच्या स्थितीला पाहायला गेलं तर ज्येष्ठ नागरिकांसाठी क्रांतिकारी मोठा निर्णय सुद्धा घेण्यात आलेला आहे. आता बघा, ज्येष्ठ नागरिकांना खटाखट आपण 10 वस्तूंची यादी वाचवून दाखवत आहे. तर एकंदरीत पाहायला गेलं तर बघा, पहिली वस्तू, दुसरी वस्तू, तिसरी वस्तू आणि चौथी वस्तू, तर या 4 वस्तू तुमच्या फायद्याच्या आहेत. परंतु पुढच्या म्हणजेच 5वी, 6वी, 7वी, 8वी वस्तू ही डबल तुमच्या फायद्याची आहे आणि शेवटच्या 2 वस्तू तर तुमच्या भरपूर फायद्याच्या आहेत. त्यामुळे 10 वस्तूंची यादी ऐकायची आहे. 10 वस्तूंचा लाभ कशा पद्धतीने घ्यायचा आहे त्याविषयी सुद्धा माहिती आपण पाहणार आहोत. तर बघा, ज्येष्ठ नागरिकांना सर्वात प्रथम म्हणजे एक गोष्ट लक्षात घ्यायचं आहे की तुमचं वय 60 वर्षांपेक्षा अधिक असेल तरच तुम्हाला हा लाभ मिळणार आहे. 65 वर्ष जर तुमचं वय असेल तर तुम्हाला 100% हा लाभ मिळणारच आहे. 60 वयावरील ज्येष्ठ नागरिक असाल तर तुम्हाला सुद्धा हा लाभ मिळू शकतो. या ठिकाणी आपण पाहून घेऊयात की या 10 वस्तू कोणकोणत्या आहेत. तर बघा, विचार करायला गेला तर पहिली वस्तू म्हणजे बघा, ज्येष्ठ नागरिकांना काय होत होतं की ज्येष्ठ नागरिकांचं बँकेमध्ये खातं असायचं आणि ज्येष्ठ नागरिकांना जर अर्जंटमध्ये काही पैसे काढायचे असतील तर ज्येष्ठ नागरिकांना एवढ्या वयाचे ते असताना सुद्धा त्यांना रांगेमध्ये उभा राहायला लागत होते. परंतु यापुढे आता ज्येष्ठ नागरिकांना रांगेमध्ये उभा राहण्याची गरज भासणार नाही, कारण त्यांना सरकारी कार्यालयांमध्ये, सरकारी बँकांमध्ये आरक्षित खुर्च्या सुद्धा ठेवण्यात येणार आहे. तर हा ज्येष्ठ नागरिकांसाठी क्रांतिकारक निर्णय असू शकतो. बघा, ज्येष्ठ नागरिकांनो, आता तुमच्या गुडघेदुखीचा त्रास असेल किंवा वेगवेगळे तुम्हाला त्रास असतील तर तुम्हाला आता बँकेमधून पैसे काढता येणार आहेत. म्हणजेच तुम्हाला खुर्चीवर सुद्धा बसता येणार आहे. निवांतमध्ये तुमचा नंबर सुद्धा लावला जाणार आहे. यानंतर दुसरी वस्तू म्हणजे बघा, भरपूर ज्येष्ठ नागरिक 60 वयानंतर आपल्या मुलीच्या गावाला, मुलाच्या गावाला जात असतात, देवदर्शनाला जात असतात, तीर्थयात्रा करत असतात. तर अशा सर्व ज्येष्ठ नागरिकांना सरकारच्या माध्यमातून तीर्थयात्रा, देवदर्शनासाठी या ठिकाणी सरकारकडून मोफतपणे अनुदान सुद्धा दिले जाणार आहे. तुम्हाला मोफत तीर्थयात्रा दर्शन वयाच्या 65-60 वयावरील ज्येष्ठ नागरिकांना मिळणार आहे. यानंतर सरकारच्या माध्यमातून तिसरा निर्णय म्हणजे बघा, आपली जी लालपरी असते म्हणजेच जी आपली एसटी असते तर या एसटीमध्ये तुम्हाला आरक्षित खुर्च्या ठेवण्यात येणार आहेत. जरी तुमच्या गावाला एका ठिकाणाहून दुसऱ्या गावाला तुम्हाला जायचं असेल आणि त्या एसटीमध्ये, बसमध्ये, त्या लालपरीमध्ये जर या ठिकाणी फुल गर्दी असेल, भरपूर माणसे, महिला त्याच्यामध्ये बसलेल्या असतील आणि जर तुम्हाला उभा राहायची वेळ आली असं जर तुम्हाला वाटलं तर यापुढे तुम्हाला असं उभं राहण्याची तुमच्यावरती वेळ येणार नाही, कारण तुमच्यासाठी आरक्षित खुर्च्या या भरपूर दिवसांपासून ठेवण्यात आलेल्या आहेत. परंतु आता ही कडक नियम लागू झालेले आहेत, त्यामुळे तुम्हाला काळजी चिंता करण्याची गरज भासणार नाही. तुम्हाला आरक्षित खुर्ची ठेवल्यामुळे तुमच्याकडून थोडाफार उशीर झाला आणि जागा जरी मिळाली नाही तरी पण त्या तुमच्या खुर्चीवरून दुसऱ्याला उठवून तुम्हाला त्या ठिकाणी बसवण्यात येणार आहे. यानंतर ज्येष्ठ नागरिकांना सरकारच्या माध्यमातून बघा, आयुष्यमान भारत कार्ड योजना, बघा तुम्हाला सुद्धा माहिती असेल की भारताचे पंतप्रधान मोदी साहेब यांच्या माध्यमातून या ठिकाणी ज्येष्ठ नागरिकांना 5 लाख रुपयापर्यंत मोफत उपचार हा वर्षानुवर्ष देण्यात आलेला आहे. परंतु आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून जी मुख्यमंत्री सहाय्यता निधी आहे तर याच्या माध्यमातून ऑपरेशनसाठी सरासरी 1 लाख रुपयापर्यंत अनुदान मिळणार आहे. यानंतर पुढची वस्तू म्हणजे बघा, ज्येष्ठ नागरिकांना या ठिकाणी तुमचं वय जास्त झाल्यानंतर तुमच्याकडे जर पैसे नसतील, तुम्हाला राहायला घर नसेल तर सरकार तुम्हाला घरकुल योजनेचा लाभ सुद्धा देणार आहे. बघा, याच्यामध्ये रमाई आवास योजना,
पंतप्रधान घरकुल योजना म्हणजेच PM आवास योजना, शबरी आवास योजना योजनेअंतर्गत तुम्हाला घर बांधण्यासाठी अनुदान मिळणार आहे. स्वतःची जागा नसेल तर त्या जागेसाठी सुद्धा अनुदान मिळणार आहे. यानंतर ज्येष्ठ नागरिकांना पुढची वस्तू म्हणजे तर बघा सरकारच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिकांना जी पुढची वस्तू दिली जाणार आहे म्हणजेच आता शेवटच्या 2 वस्तू सांगणार आहे. तर त्या 2 वस्तू सुद्धा आपण बघून घ्यात. बघा ज्येष्ठ नागरिकांना जर तुमच्याकडे रेशन कार्ड असेल आणि जर तुम्ही ज्येष्ठ नागरिकांना शेतकरी बांधव असाल तर तुम्हाला रेशन कार्डच्या माध्यमातून धान्य तर मिळत राहणार आहे. परंतु जर तुम्ही आत्महत्याग्रस्त असणाऱ्या शेतकरी बांधवांच्या कुटुंबांच्या जिल्ह्यामध्ये राहत असाल तर तुम्हाला या ठिकाणी रेशन कार्डवरती पैसे सुद्धा मिळणार आहेत. यासोबतच ज्येष्ठ नागरिकांना एकंदरीत पाहायला गेलं तर तुम्ही ज्येष्ठ नागरिक शेतकरी बांधव असाल तर तुम्हाला नमो शेतकरी PM किसान योजना, पीक विमा योजना, यासोबत कर्जमाफी योजना, यासोबत शेती संबंधित विविध योजनांचा लाभ सुद्धा मिळणार आहे. यासोबत ज्येष्ठ नागरिकांना बघा तुम्हाला शेतामध्ये लाईटची गरज भासत होती परंतु यापुढे या ठिकाणी मुख्यमंत्री फडणवीस साहेब, पंतप्रधान मोदी साहेब यांच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिकांना लाईट बिल आले नाही पाहिजे या दृष्टिकोनातून सोलार पॅनल म्हणजे सौर ऊर्जा प्रकल्पाच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिकांना सौर ऊर्जा प्रकल्प सुद्धा देण्यात येणार आहे. तर एकंदरीत विचार करायला गेला तर या 10 वस्तू प्रत्येक ज्येष्ठ नागरिकांना मिळणार आहे. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना काळजी करू नका, तुम्हाला सुद्धा हे लाभ मिळणार आहेत. काही दिवसांपासून हे लाभ सुरू आहेत. आता नवनवीन लाभ सुरू होण्याची शक्यता सुद्धा वर्तवण्यात आलेली आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सोशल मीडियावरती पसरलेल्या बातम्यांनुसार 1 मार्चपासून या ठिकाणी या 10 वस्तू तुम्हाला मिळण्याची शक्यता आहे. लवकरच याच्यावरती निर्णय घेण्यात येईल, त्यानंतर व्हिडिओ येईल.